नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊन सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण रोगाच्या प्रकारामधला जो असंसर्गजन्य रोग आहे त्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात। आता संसर्ग म्हणजे तुम्हाला कळालं असेल की एकाकडून दुसऱ्याकडे वाहकामार्फत असे तुम्ही आता पाहिले की त्याचं संसर्गजन्याचे पाणी आहे, दूषित हवा आहे इत्यादींच्या मार्फत जर रोग एकाकडून दुसऱ्याकडे पसरला तर त्याला आपण संसर्ग होणे म्हणतो किंवा त्याला संसर्ग किंवा संक्रामक रोग म्हणतो। पण हे जे रोग आहेत ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे पोहोचत नाहीत। हे व्यक्तीच्या शरीरामध्ये काही विशिष्ट कारणानेच उद्भवतात। कसे उद्भवतात? काही विशिष्ट कारणानेच ते काय होतात? उद्भवतात। त्यातला पहिला आहे कॅन्सर, ज्याला आपण कर्करोग देखील असं म्हणतो। कर्करोगाच्या ज्या म्हणजे नेमका आजारात होतं काय की पेशीची इतकी अनियंत्रित आणि अपसामान्य म्हणजे सर्वसामान्यपणे जी वाढ व्हायला पाहिजे त्याच्या कितीतरी पटीने जास्त अशी वाढ त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होते आणि त्याच्या गाठी निर्माण होतात आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीला कर्करोग झाला असं आपण म्हणतो। कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अबुर्द असं म्हणतात। आता आपण हे दुर्दम्य अबुर्द हा त्याचा शास्त्रीय शब्द झाला, आपण त्याला गाठ येणे असं पण त्याला म्हणतो। कर्करोग हा फुफ्फुसाचा होतो, तोंडाचा होतो, जिभेचा होतो, जठराचा होतो, स्तनाचा होतो, गर्भाशयाचा होतो, त्वचेचा होतो। यासारख्या अवयवात देखील काय होतं की रक्त किंवा अन्य कोणता म्हणजे रक्ताचा सुद्धा कॅन्सर असा मानला जाऊ शकतो किंवा ऊतीचाही कॅन्सर त्याला होऊ शकतो। अन्य कोणत्या ऊतीत तो काय होतो? तो होऊ शकतो कॅन्सर। म्हणजे कॅन्सरचे भरपूर सारे प्रकार आहेत, पण हा विशिष्ट कारणाने व्यक्तीच्या शरीरामध्ये उद्भवल्या जातो। याची कारणं काय आहेत? तर कॅन्सर होण्याचं जे मूळ कारण आहे तो अतिप्रमाणात तंबाखू खाणे, गुटखा खाणे, धूम्रपान करणे म्हणजे सिगरेट ओढणे, त्याचबरोबर मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा फळे व पालेभाज्यांचा समावेश नसणे, अतिप्रमाणात जंक फूड खाणे, जंक फूड म्हणजे वडापाव, पिझ्झा इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या खूप प्रमाणात खाणे आणि कदाचित यासुद्धा गोष्टीमुळं हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे। यासारख्या अनेक कारणे असू शकतात। त्याचबरोबर अनुवंशिकता हे पण एक कारण त्यातलं असू शकतं। म्हणजे कॅन्सरची कारणंही भरपूर आहेत आणि कॅन्सर हा भरपूर प्रमाणामध्ये शरीरातल्या विविध भागामध्ये सुद्धा तो काय होतो? पसरतो। याची नेमकी लक्षणं काय आहेत? ज्याला कॅन्सर झाला त्याला दीर्घकालीन खोकला असतो, त्याचा आवाज घोगरा होतो, त्याला गिळताना त्रास होतो, उपचार करूनही त्याच्या अंगावरली जखम वगैरे जी असते ती जखम ती बरी होत नाही। जर स्त्री असेल तर त्या स्त्रीच्या स्तनामध्ये गाठी निर्माण होतात, समजा पुरुषाच्या स्तनामध्ये गाठी निर्माण होणे, आकारान वजन घटणे इत्यादी गोष्टींची जी ही आहेत ही त्या कर्करोगाची काय आहेत? लक्षणं आहेत। आता कर्करोगावर निदान नेमकं कसं केलं जातं? कर्करोगावर निदान आणि उपचार पद्धती बघा। कर्करोगाचे निदान करण्यासाठी त्याला आपण टिश्यू डायग्नोसिस, सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी। आता बायोप्सी म्हणजे काय की शरीराचा एक जो छोटासा त्वचेचा भाग किंवा शरीराचा थोडासा मांसाचा भाग असा काढून घेतात आणि तो मांसाचा भाग काढून घेऊन त्याच्यावरती परीक्षण करतात इत्यादी, त्याला आपण बायोप्सी असं म्हणतो। मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा जर कॅन्सर असेल तर त्याला मॅमोग्राफी आपण असं म्हणतो। इत्यादी तंत्राचा आपल्याला वापर करण्यात येतो। तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा इत्यादी गोष्टी आहेत। शल्यचिकित्सा म्हणजे काही ऑपरेशन करून तो कॅन्सरयुक्त भाग काढता येतो। किरणोपचार म्हणजे त्याला एक काही एक्सरे जे असतात ते ज्याला आपण किमोथेरपी असं म्हणतो। या किमोथेरपीमध्ये विविध प्रकारचे जे किरणं असतात हे किरणं त्या व्यक्तीच्या शरीरावर टाकून त्याच्या अतिप्रमाणात झालेल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी मारल्या जातात। पण याच्यामध्ये होतं काय की त्या कॅन्सरच्या पेशीसोबत चांगल्या पेशीसुद्धा इथं काय होतात? मरतात। तर काही टॅबलेट्स असतील, रसायनोपचार म्हणजे टॅबलेट आहेत, गोळ्या आहेत इत्यादी गोष्टीमध्ये सुद्धा काय होतात? ते औषध देऊन त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतात। आता आजकाल तर ह्याची रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी अशा विविध प्रकारच्या आधुनिक अशा उपचार पद्धती या कॅन्सरला आलेल्या आहेत। जर पहिल्या स्टेजमधला कॅन्सर असेल तर तो दुरुस्त होण्याची काय होते? मात्र तिथं शक्यता म्हणजे दुरुस्त व्हायची ही 99% गॅरंटी आपण मानला जातो, पण तो त्या पेशंट आणि रुग्णाच्या नेमक्या ह्याच्यावर तो अवलंबून आहे। बघा आता दुसरा जो असंसर्गजन्य आजार आहे तो आहे मधुमेह। तुम्ही डायबिटीज किंवा तुमच्या आपल्या बोलीभाषेमध्ये आपण साखर झाली आपण त्याला असं म्हणतो। मग हे साखर होणं म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काही काही लोक चहा घ्यायला आले तर ते काय म्हणतात की साखर नको, बिना साखरेचा चहा करा।
असे तुम्ही शब्द ऐकले असतील, त्याच्या पाठीमागचं कारण काय तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, तर त्या व्यक्तीला काय झालेला असतो, हा मधुमेह झाला असतो. आता मधुमेह म्हणजे नेमकं काय, ही सोपी कन्सेप्ट जरा सर लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड असतं. या स्वादुपिंडामध्ये काय होत असतं की इन्सुलिन नावाचं हे संप्रेरक निर्माण होत असतं. आणि हे संप्रेरक काय होत असतं की आपल्या शरीरामध्ये स्त्रावून ते रक्तातल्या ग्लुकोजची जी साखर असते, म्हणजे रक्तातील जे ग्लुकोजची शर्करेचं जे प्रमाण असतं त्याच्यावर ते काय करतं, नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. आणि इथं नेमकं होतं काय की हे स्वादुपिंडामधून जे इन्सुलिन हे संप्रेरक स्त्रावायला पाहिजे याचं प्रमाणच नेमकं काय होतं, कमी होतं. आणि ह्याचं प्रमाण जर कमी झालं तर रक्तात ते मिसळतच नाही. आणि रक्तात जर ते मिसळलं नाही तर मग शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण कसं ठेवील ते, मग नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि नियंत्रण न ठेवल्यामुळं त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो की मधुमेह झाला आपण असं म्हणतो. मग हे नियंत्रण कसं ठेवलं जातं, त्यांना सकाळ संध्याकाळ गोळ्या असतात. त्या गोळ्यात म्हणजे काय असतात, एक प्रकारचं हे इन्सुलिन असं असतं ते. आता नेमकं बघा, रात्री म्हणजे ह्यांची लक्षणं काय आहेत बघा, की समजा लघवीला वारंवार जावं लागत असेल, वजन एकदम तुमचं खूपच वाढलं असेल किंवा खूपच कमी झालं असेल, अशा प्रकारची ढोबळमानाची लक्षणं दिसत असतील एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीमध्ये, तर त्यानं मधुमेहाची चाचणी करून घ्यायला हरकत नाही. आता मधुमेहाची कारणं काय आहेत, अनुवंशिक आहे. जर मात्या पित्याला, आता तर याच्यामध्ये असं मानलं जातं की आजी आजोबाला असेल तर त्याच्या नातवाला असतो, आई वडिलाला असेल तर त्या पुढच्या आपत्याला असं मानलं गेलेलं अनुवंशिक. पण अनुवंशिकता त्याच्यामध्ये कारण आहे. अतिलठ्ठपणा. आता अतिलठ्ठपणा याचं कारण काय की तो व्यक्ती निव्वळ कामच करत नसेल, कुठल्या प्रकारचं कष्ट करत नसेल, चलणे नसेल, फिरणे नसेल, कुठल्या प्रकारचं काही कामच नसेल, तर ह्या गोष्टीमुळे होऊ शकतं. काही काही लोकांना प्रचंड मानसिक ताण तणाव या गोष्टी म्हणजे होत असतात आणि त्याचासुद्धा परिणाम कशामध्ये निर्माण होतो, हा परिणिती त्याची मधुमेहामध्ये होते. आता याच्यामध्ये होतं काय की प्रतिबंधात्मक उपचार काय की मधुमेह झालेल्या व्यक्तीला आहार नियंत्रित करावा लागतो, औषधं वेळच्या वेळी घ्यावे लागतात, त्यांना व्यायाम, योगासनं इत्यादी गोष्टीचा अवलंब जर त्यांनी योग्य पद्धतीने केला तर मधुमेह नावाचा जो आजार झालेला असतो तो काय होतो, प्रचंड नियंत्रणात मात्र येतो. आणि पुढचा असंसर्गजन्य आजार आहे हार्ट अटॅक, ज्याला आपण हार्ट डिसीज पण असं म्हणतो किंवा त्याला आपण हृदयविकार पण म्हणतो. आपण कधी कधी शब्द ऐकला असेल की अटॅकनं माणूस गेला, तर हाच तो हृदयविकार. आता हृदयविकारामध्ये नेमकं होतं काय बघा, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्याचा पुरवठा जर अपुरा पडल्यास त्यामुळे काय होतं, हृदयाची कार्यक्षमता कमी होते. जे 100% हृदय काम करायला पाहिजे ते काम करतं का, नाही. कशामुळं करतं, कळत नाही. कारण की त्याला एकतर कोणत्या कोणत्या गोष्टीचा अपुरा पुरवठा होतो, एक तर रक्ताचा झालेला असेल, एक तर ऑक्सिजनचा झालेला असेल किंवा पोषक द्रव्याचा. कोणाला, हृदयाच्या स्नायूंना. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा, पर्यायाने ऑक्सिजनचा. आता पर्यायाने शब्द का वापरला, कारण की रक्तामार्फतच ऑक्सिजन आणि पोषक द्रव्याचा काय होतो, पुरवठा केला जातो हृदयापर्यंत त्या स्नायूंना. आणि जर याची तुम्हाला अपुरी प्रमाणात गेलं तर हृदय विकार होण्याची शक्यता असते. यामुळे हृदयास काय होतो, जास्त कार्य करावे लागते आणि जास्त कार्य केल्यामुळे त्याला प्रचंड ताण येतो आणि तो ताण आला म्हणजेच त्याला काय तर हृदयविकाराचा झटका आला असं आपण त्याला म्हणतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार हे अत्यंत आवश्यक असतात. अन्यथा त्या व्यक्तीत त्याचे गंभीर परिणाम काय होतात ते आपणास पाहायला मिळतात. बघा, छातीत असह्य वेदना होणे हे म्हणजे त्याची लक्षणं आहे की काही काही व्यक्तींना छातीत वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, प्रचंड घाम येणे, अस्वस्थ होणे, शरीर कंप, थरथर करणे, अशा प्रकारची लक्षणं आहेत. आणि अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वसामान्य चलताना फिरताना तुम्हाला दिसली तर त्याला तात्काळ डॉक्टरकडे नेणं हे आपलं कर्तव्य आहे. आता हृदयविकाराची कारणं काय आहेत, सिगरेट पिणे म्हणजे धूम्रपान, सिगरेट, बिडी पिणे, मद्यपान, काही काही लोकांना खूप दारू प्यायची सवय असते, मधुमेह, उच्च रक्तदाब ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर असं म्हणतो, BP झाली असं आपण म्हणतो, लठ्ठपणा, शरीर प्रचंड लठ्ठ असणे, शारीरिक श्रमाची कमतरता, ते निव्वळच काम करत नाही, निव्वळच म्हणजे आपलं खायचं प्यायचं झोपायचं अशा प्रकारच्या व्यक्ती, व्यायामाचा अभाव, फिरायला चल म्हणलं तर येत नाही किंवा असे भरपूर सारे कुठलाच व्यायाम करत नाही, योगासन नाही, सतत बैठे काम करणं. आता बघा, हे सॉफ्टवेअर इंजिनियर्सवाले असते की ते सतत टेबलवर बसून काम करते, बैठे काम, जास्त शरीराला ताणच नाही, हे सुद्धा याचं कारण होतं. अनुवंशिकता पण असते, खूप ताणतणाव करणं, प्रचंड रागीट, जे भलतेच रागीट असते त्यांना त्याचा जास्त धोका असतो, सतत चिंता करणे. आता हे काय आहे, जीवनाचे घटक आहेत. पण आपण मात्र काय केलं पाहिजे, या सगळ्यांमधून आपण योगासने, व्यायाम ह्या गोष्टी आपण केल्या
पाहिजेत. आणि ही त्याची मूळ कारणं, जर आपण या कारणांवर बऱ्यापैकी नियंत्रण जर मिळवलं तर हृदयविकार आपल्याला होणं शक्यच नाही. तुम्ही कधी ऐकलंय का की शेतात काम करणारा जो व्यक्ती असतो त्याला हृदयविकार झाला? एखाद दुसरी घटना असेल, पण शक्यतोवर हे तसं होत नाही, कारण की ज्याच्या शरीराला पूर्ण असा व्यायाम आहे, त्याला काम करण्याची सवय, त्याला काही हृदयविकार होण्याची काही शक्यता खूप कमी मानली गेली. आता हृदयविकारावर नेमके उपचार काय काय आहेत? ओपन हार्ट सर्जरी. आता ओपन हार्ट सर्जरी म्हणजे काय आहे की एका प्लेटमध्ये हृदय काढून ठेवलं जातं आणि त्याला नंतर काय केलं जातं की त्याला पुन्हा शरीरामध्ये काय केलं जातं, बसवलं जातं. बायपास सर्जरी. बायपास म्हणजे असं, आता बायपास म्हणजे कसं की त्यांच्या जे स्नायू असतात त्या स्नायूला हृदयाच्या बाहेरून जोडण्याचं, म्हणजे बायपास काढून दिला जातो रक्ताच्या प्रवाहासाठी, असं पण त्याचं कारण आहे. अँजिओप्लास्टी असेल, त्याचबरोबर हृदय प्रत्यारोपण असेल, दुसरं हृदय बसवणे, त्याच्यानंतर स्टेंट टाकणे. स्टेंट म्हणजे एक प्रकारच्या, जर अशा नळ्या त्याचे स्नायू जर दबलेले असतील तर ते दबल्यामुळं त्या ज्या ठिकाणी ते भाग दबला आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, ती स्टेंट टाकली जाते. आणि पीसमेकर बसवणे. पीसमेकर नावाची एक मशीन असते, ती मशीन काय करतात की त्या व्यक्तीपाशी, त्या हृदयापाशी ती बसवतात. आणि ते पीसमेकर काय करतं की जर तशा प्रकारचे काही संकेत दिसलं तर ते एक सिग्नल द्यायचं काम करतं आणि त्याच्या हृदयाच्या धडधडीवर नियंत्रणसुद्धा करण्याचं काम करतं. आता जर अशा प्रकारचा एखादा जर पेशंट तुमच्या बघण्यात आला तर पहिल्यांदा तुम्ही 108 क्रमांकावर फोन लावायचा. त्या क्रमांकावर रुग्णवाहिका असं त्यांना सांगायचं तात्काळ की इथं अशा प्रकारचा व्यक्ती आहे, त्याला अशा प्रकारचे लक्षण दिसले आणि तो खाली पडलेला आहे. त्यावेळेस काय करायचं, आपण रुग्णाचे खांदे हलवून त्याला पहिल्यांदी हृदयावर वगैरे हात नाही लावायचा बरं का, त्याला खांद्याला हात लावून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर त्याला कडक पृष्ठभागावर झोपवा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याला CPR देण्याचा प्रयत्न करा. आता या छातीवर दाब द्या, त्याला तर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, CPR देणं. CPR एक पद्धत आहे की एकावर एक हात ठेवून जर आपण त्याच्या शरीरात अगदी 90 अंशामध्ये त्याला आपण जर दाबलं तर एखाद्या वेळेस ते काय होतं की छातीची धडधड पुन्हा सुरू व्हायला चालू होते. या पद्धतीला आपण कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLS असं पण म्हणतो आपण. यामध्ये आपण मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी जर आपण दाब दिला तर एखाद्या वेळेस त्या रुग्णाचा जो श्वास बंद पडलेला असेल तो श्वास काय होतो, चालू झालेला असतो किंवा चालू होतो. अशा पद्धतीने हा हृदयरोग आहे जो असंक्रामक आहे. आता बघा, औषधांचा गैरवापर काय आहे. कधी कधी काय होतं की आपण आपलं सर्दी, ताप, पडसा, खोकला आलं की आपण डायरेक्ट काय करतो की मेडिकलवर जातो आणि त्याला म्हणतो अरे एखादी गोळी दे बरं. म्हणजे आपण जी मनानं गोळी घेतो, डॉक्टरचा सल्ला पण घेत नाही, काही नाही, आणि आपण परस्पर आपण काय करतो की औषधं विकत घेतो. पण त्याच्या अतिवापराचे परिणाम आता मात्र शरीरावर दिसून येतात. कसे दिसून येतात की जर तुम्ही खूप साऱ्या प्रमाणामध्ये वेदनाशामक पेन किलर आपण म्हणतो किंवा ही पेन किलर दे, ती पेन किलर दे, तर ह्या पेन किलरचा परिणाम काय होतो, चेतासंस्था, उच्छर्जन संस्था, यकृत, हे शरीराचे जे विविध भाग आहेत त्यांच्यावर विपरीत प्रमाण होतो, एकदम बेकार परिणाम होतो त्याचा. आता काही प्रतिजैविक पण असतात, अँटीबायोटिक पण असतात. हे अँटीबायोटिकसुद्धा अतिवापरानं काय होतं, मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे, ही लक्षणं त्या व्यक्तींमध्ये दिसायला चालू होतात. आणि त्याच्यामुळं आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गोळी घेणं हे मात्र कसं आहे, हे चुकीचं मानलं गेलेलं आहे. बघा, जेनेरिक औषधे. आता जेनेरिक औषधे म्हणजे काय आहे ते पण आपण बघू. जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंटशिवाय केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधाच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात. आता उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो की समजा एक ब्रँडेड औषध आहे, या ब्रँडेड औषधाची तुम्ही TV वर जाहिरात पाहता आणि त्याची किंमत समजा असते 10 रुपये. किती रुपये असते, एक 10 रुपये. पण त्या औषधामध्ये जो असलेला जो कंटेंट आहे किंवा ज्याला आपण इन्ग्रॅडियंट म्हणतो किंवा समाविष्ट घटक असे आपण म्हणतो, ते जे घटक असतात ते घटकच काय करत असतात, आपल्या शरीरावर म्हणजे एखाद्या आजारावर काम करत असतात. मग हे घटक कुठल्याही प्रकारच्या जाहिरातीशिवाय किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं ब्रँड नेम नसतं आणि ती काय करतात, विकली जातात. मग हे आपल्याला मिळतात किती, ॲक्च्युअल मिळतात आपल्याला हे 2 रुपयाला. ह्याची मूळ किंमत किती असते, 2 रुपये. पण ब्रँड, ॲड ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या औषधाची किंमत किती झाली असते, 10 रुपये. मग ही गोळी, बरं औषध तेच, घटक तेच, परिणाम करणार तेच, मग उगाच त्या गोष्टीसाठी आपण 8 रुपये आगाऊ का मोजायचे, हे योग्य होईल का, नाही. म्हणून आपल्या
भारत शासनाने काय केलं आहे की जेनरिक औषधे आहेत ते जेनरिक औषधाची काय केलेली आहे ॲड केलेली आहे आणि जेनरिक औषध घ्या असंच त्यांना तुम्हाला सांगितलेलं आहे. या औषधाची निर्मिती कशी आहे ही कोणत्याही वितरण कोणत्याही म्हणजे त्याला पेटंटची गरज नाही, त्याच्यावर कोणाचा तसा अधिकार नसतो. ही औषधे ब्रँडेड औषधाच्या समकक्षच असतात. जेनरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकाचे प्रमाण आणि फॉर्म्युला हा तयार मिळत असल्यामुळे संशोधनावर तर खर्च वाचतो. त्यामुळे जेनरिक औषधांची किंमत जी असते ती ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा कशी असते तुलनेने खूपच कमी असते. जसं तुम्हाला मी आत्ता समजून सांगितलं. बघा याच्यावर तुम्ही माहिती पण घ्या. जेनरिक औषधे तुम्ही हेल्थ कार्ड, जनसमाधान ह्या जर तुम्ही मोबाईल ॲप डाउनलोड करून घेतल्या तर तुम्हाला नेमकी म्हणजे तुम्हाला गरज पडल्यास त्याचा वापर करा आणि जेनरिक औषधे कुठं मिळतात काय होतात हे आपल्याला काय होतं तात्काळ तिथं बघा. हे झालं जेनरिक औषधे. आता आपल्या गावामध्ये सुद्धा जेनरिक औषधाची 2 दुकानं आहेत. तुम्ही तिथून पण ते काय करू शकता खरेदी करू शकता. जीवनशैली आणि जीवन आधार. जीवनशैली म्हणजे आहार विहार आणि यामध्ये रोजच्या दिनचर्या आणि आहारांचा समावेश होत असतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहार म्हणजे जेवण, जेवणाच्या वेळा एक समान नसणे, कधी वाटेल तेव्हा जेवणे, व्यायामाची आणि कष्टाची कामे खूपच कमी झालेली आहेत. जंक फूड खाणं म्हणजे आरबट चरबट, वडापाव, पिझ्झा अशा प्रकारच्या गोष्टीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. यामुळे व्यक्तींमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण पण काय झालेलं आहे खूप वाढलेलं आहे. मग आजारी पडण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर आपल्याला चांगले जीवन जगणं हे अत्यंत गरज आहे. चांगलं जीवन म्हणजे काय की झोप पुरेशी घेणे, आहार अतिशय योग्य संतुलित प्रमाणात घेणे, योगासने करणे, प्राणायाम करणे, व्यायाम करणे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. त्याचबरोबर प्राणायाम, योगासने हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करावीत आणि ह्याच्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे यूट्यूबवर व्हिडिओ पण आहेत, तुम्ही ते पाहू शकता आणि त्यानुसार व्यायाम करू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या शाळेमध्ये आपले योगासन आणि प्राणायाम हे दर शनिवारी घेतले जातात. त्याचबरोबर लसीकरण करणे, आजार होऊ नये म्हणून लहानपणी बघा बाळांना विविध प्रकारच्या लसी देतात आणि त्यातली एखादी लस जर राहिली तर ते बाळ एखाद्या चांगल्याच घातक अशा आजाराला बळी पडू शकतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे लसीकरण करून घेतलं पाहिजे आणि ते लसीकरण करून आपण आपलं संरक्षण काय करून घेतलं पाहिजे. आता हा लसीकरणाचा तक्ता तुम्हाला शासकीय दवाखान्यात किंवा इतर कुठल्याही दवाखान्यात